सोलापूर शहरातून एक ब्रेकिंग बातमी समोर येते। दक्षिण सोलापुरातील तिलेहाळ येथे घरगुती गॅसच्या स्फोटात 2 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। शिलाबाई वाळप्पा धायगुडे वय वर्ष 35 आणि 7 वर्षीय मुलगा माणिक धायगुडे अशा या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत। सदरची घटना या सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेने दक्षिण सोलापूर पार हादरून गेलाय। याची अधिक माहिती भाऊ नाव शिवाजी धायगुडे यांनी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना दिली। माझं नाव शिवाजी पांडुरंग धायगुडे, राहणार तिल्याळ। आज 9:30 ते 10च्या दरम्यान तिल्याळ गावामध्ये राहत्या घरी माझा भाऊ माळू माणिक धायगुडे त्यांनी बाहेर रिक्षा लावलेली होती आणि त्यांची मंडळी व मुलगा आज स्वयंपाक रूममध्ये होते। गॅसचा आवाज आल्यानंतर आम्ही सगळीच गोळा झालो। गॅस पेटलेला होता, काही शुद्धी करता आलेलं नाही। फक्त त्यांच्या आजीला आणि त्या माळप्पा धायगुड्याला तेवढं आम्ही बाहेर काढलं, बाकीचं आग जाऊ दिले नाही। काय करताना झाली घटना ही? स्वयंपाक करताना। अच्छा, काय 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 करत होते व्यवसाय? शिलाबाई माळप्पा धायगुडे जे आहे ते रोजगार काम करत होते शेतीमध्ये आणि माळप्पा आहे जे तो रिक्षा चालक होता। किती जणांचा मृत्यू झाला याच्यामध्ये? दोघांचा मृत्यू झाला। काय नाव दोघांची? माणिक मुलाचं नाव आहे। काय वय त्यांचं? त्यांचं वय म्हणजे पहिल्या शाळेला 7 वर्ष आहे। आणखीन 32 वर्ष शिलाबाईचं नाव होती। तिथं पूर्ण घरामध्ये जाळ होता। आम्ही तिथं काही करू शकलो नाही, आतमध्ये येऊ देत नव्हता। त्यांची एक आजी होती, त्यांना तेवढं बाहेर काढू शकलो आणि त्याने पण जाळ विझवण्याचा प्रयत्न केला। माळापाने प्रयत्न केला, तो काय आटोक्यात आलेला नाही। त्याला थोडं पोहोचताना आम्ही त्याला बाहेर ओढून काढलं, काहीच आतमध्ये काहीच करता आलं नाही। जेव्हा तुम्ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला, आग विझली, आतमध्ये गेला तर काय दिसलं? दोन्ही पेट देत। मग आपण त्यांना कसं बाहेर काढलं असतं? नाही, पोलिसला बोललो। वसंत पोलिसांवरून गाड्या आली व सोलापुरावरून गाड्या आल्या। त्यांनी पंचनामा वगैरे करून फोटो वगैरे काढून ॲम्ब्युलन्स बोलवलं आहे NTPC कंपनीची। त्या ॲम्ब्युलन्समध्ये घालून शिबिला आहे। डेथ किती झालेली आहे की हॉस्पिटलमध्ये येऊन डेथ झालेली आहे दोघांची? नाही, तिथं जाग्यावर होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।